आपल्या CET कॅप ॲडमिशन प्रोसेसमधली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली स्टेप जी असते ती असते कॅप रजिस्ट्रेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट काय असतो की टाईप ऑफ कॅन्डिडेट, म्हणजे तुम्ही कोणत्या टाईपचे कॅन्डिडेट आहात, त्यासाठी कोणती डॉक्युमेंट्स लागतात, कोणत्या होम युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही बिलॉंग करता आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या बेसिसवर तुम्हाला कुठे बेनिफिट होतो, किती टक्के रिझर्वेशन मिळतं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ना, तो मी आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. एक गोष्ट लक्षात ठेवा, जशी ही प्रोसेस जवळ येते ना, भरपूर युनिव्हर्सिटीकडून असेल, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीकडून असेल, भरपूर कॉलेजेसमधून तुम्हाला कॉल्स वगैरे यायला स्टार्ट झाले असतील की सर या आमच्या इथे मॅनेजमेंटची सीट्स ओपन आहेत, इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्स वगैरे ओपन आहेत, या गोष्टीमध्ये तुम्ही ॲडमिशन आत्ताच कन्फर्म करा, परत तुम्हाला हवं तर ॲडमिशन आम्ही कॅन्सल करू देतो. एक पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची गोष्ट काय सांगायची आहे, आत्ता फक्त जो स्कोर आला आहे, लो स्कोर असू देत किंवा म्हणजे जास्त स्कोर असू देत, परंतु त्याच्या बेसिसवरती घाई करून कुठेही ॲडमिशन सध्या घेऊ नका. ठीक आहे, मला माहिती आहे की तुमच्याकडे एक बॅकअप प्लॅन असला पाहिजे, तुम्ही गोष्टी सगळ्या एक्सप्लोर केल्या पाहिजेत, परंतु सगळ्यात जास्त मी या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ना आता गेली 5 ते 6 वर्षे ही काउन्सिलिंग करतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, पेशन्स. लक्षात ठेवा, CET सेलने 4 कॅप राऊंड आपल्याला दिलेले आहेत, त्यानंतर स्पॉट राऊंड दिलेला आहे, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स दिले आहेत. या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा ट्राय करा. जर कुठंच काही होत नसेल तर नंतर या गोष्टीचा विचार करा की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असतील किंवा बाकी ऑप्शन्स वगैरे. उगाच डायरेक्टली त्यांच्या 3-3.5 लाख रुपये इतकी फी वगैरे देण्याची काही गरज नाही. होतं, तुम्ही एक गोष्ट लक्षात केली असेल की मला माहिती नाही आहे, आता भरपूर पेरेंट्सची वगैरे मुलांचे वगैरे कॉल्स येतात, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती किंवा आवाजात ना एक काळजी दिसलेली असते की सर मुलाला थोडे कमी पर्सेंटेज आहेत, कुठं ना कुठेतरी चांगलं कॉलेज मिळावं, प्लेसमेंट मिळावे. आता मुलाचे मार्क्स कमी आहेत, त्यासाठी तुमच्यावर पेरेंट्सला सगळ्यांनाच ही चिंता आहे की याला कॉलेज कुठलं मिळतं. कट ऑफ जर बघितले तर साधी एकतर ती ज्या कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट नाही आहेत ते अशीच काहीतरी ऑफ कॅम्पसमध्ये ट्राय करतात, अशा कॉलेजेसचे कट ऑफसुद्धा 93% होऊन बसलेत. मग विचार करा आपल्याला कुठलं कॉलेज मिळणार आहे. ठीक आहे, त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की CETची कॅप ॲडमिशन प्रोसेस आहे ना, व्यवस्थित करा. उगाचच कुणाच्याही भूलतापांना बळी पडून डायरेक्टली ॲडमिशन घेतो, सीट कन्फर्म करतो, अशा गोष्टी करताना काळजी घ्या. जी अमाऊंट तुम्ही ट्रान्सफर करताय ती कमीत कमी ठेवा. उगाचच पैसे एका ठिकाणी अडकवून ठेवू नका, कारण का नंतर एकदा ती टोकन अमाऊंट एखाद्या एजंटला तुम्ही देताना ते सहजासहजी तुमची अमाऊंट परत देत नाहीत. भरपूर किस्से माझ्याकडे तरी आहेत की विद्यार्थ्यांना किंवा पालकांना ना या गोष्टींचा खूप मनस्ताप नंतर झालेला आहे. ठीक आहे, मी पुढे या व्हिडिओ कव्हर करेलच. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. आता कॅप रजिस्ट्रेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी ना तुम्हाला तुमचं कॅन्डिडेचर ठरवावं लागतं. म्हणजे तर काय, तुम्ही कोणत्या प्रकारच्या कॅन्डिडेट टाईप भेटतात. आता CET सेलचं हे ऑफिशियल इन्फॉर्मेशन ब्रोशर जे गेल्या वर्षी काउन्सिलिंगसाठी यूज झालं होतं, याच्यामध्ये सगळी त्यांनी ऑफिशियल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, तर कॅन्डिडेचरचे टाईपचे ना 4 ते 5 कॅन्डिडेचर टाईप आहे. त्यातला पहिला प्रकार आहे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेचर. म्हणजेच काय, तुम्ही महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट आहात यासाठी आहेत. मग याच्यामध्येच त्यांनी सांगितले की तुम्हाला या कॅन्डिडेचरमध्ये येण्यासाठी तुम्हाला टोटल 5 टाईप दिले आहेत, त्यातल्या एका टाईपमध्ये तुम्हाला अकोमोडेट व्हावं लागतं. ठीक आहे, मग आता जर तुम्हाला यामध्ये टोटल 5 टाईप आहेत, A, B, C, D आणि E. ठीक आहे, मग जर तुम्हाला महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेचर हवं असेल तर पहिला क्रायटेरिया टाईप A जर असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, तर अशा सिच्युएशनला तुम्हाला 2 केसेस फुलफिल करायच्यात. कुठली पहिली केट, एक म्हणजे तुमची SSC म्हणजे 10वी आणि 12वी किंवा 10+2 एक्झामिनेशन जसं की आपल्या CBSE वगैरे असेल, ठीक आहे, ती तुमची महाराष्ट्र स्टेटमधून झालेली असली पाहिजेत. हा पहिला क्रायटेरिया. आणि दुसरा आहे की त्या कॅन्डिडेटकडे महाराष्ट्र स्टेटचं डोमिसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे किंवा त्याचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे. ठीक आहे, पहिला क्रायटेरिया समजून घेऊया. टाईप A जर कॅन्डिडेट हवा असेल तर तुमची 10वी आणि 12वी महाराष्ट्रामधून झाली असली पाहिजे किंवा तुमची 12वी असेल CBSE वगैरे ना, ती तुमची महाराष्ट्रामधून कंप्लीट झाली असली पाहिजे. आणि दुसरा क्रायटेरिया आहे की त्या कॅन्डिडेटकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे किंवा म्हणतोय मी ओके, त्या कॅन्डिडेटचा जो बॉर्न वगैरे आहे तो महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे. आता जन्म महाराष्ट्रामध्ये झाल्यासाठी स्टेट करण्यासाठी 2 डॉक्युमेंट्स लागतात. 2 पैकी कुठलंही एक चालतं. एक म्हणजे बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट.
ठीक आहे. म्हणजे विचार करा, टाईप ए कॅन्डिडेटसाठी आपल्याला काय लागणार आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तरीसुद्धा चालतं, शाळेचं लिव्हिंग सर्टिफिकेट असेल 12चं ते सुद्धा चालतं, किंवा तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असलं तरीसुद्धा चालतं. फक्त याच्यावरती ना प्लेस ऑफ बर्थ महाराष्ट्रामध्ये मेन्शन केली पाहिजे. ठीक आहे. आणि तुमची होम युनिव्हर्सिटी टाईप एला कुठली मिळणार आहेत, तर जिथून तुम्ही 12th किंवा तुमची क्वालिफाईंग एक्झाम पास केली आहे त्या अंडर, त्या युनिव्हर्सिटीच्या अंडर जे काही कॉलेजेस येतात तिथे होतात. आता उदाहरणार्थ सांगतो, समजा ज्या मुलांनी 10वी-12वी एखाद्या मुलानं कोल्हापूरमधून केली असेल, ओके, तर कोल्हापूर कोणत्या युनिव्हर्सिटी अंडर येतं, तर शिवाजी युनिव्हर्सिटी येतं. म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामधली मुलं ही कोल्हापूर युनिव्हर्सिटी येतात. मग त्यांच्यासाठी कोल्हापूर युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटी असेल, आणि अदर होम युनिव्हर्सिटी ते स्टुडंट्स अदर दॅन होम युनिव्हर्सिटी OHU कॅन्डिडेट असतात. ओके, हे होतं टाईप एसाठी. आता टाईप बीसाठी काय सांगितलेलं आहे, तर जर टाईप बीसाठी म्हणजेच काय, अ कॅन्डिडेट हू डज नॉट फॉल इन टाईप ए, म्हणजे टाईप एचे कॅन्डिडेट सोडून बाकीचे कॅन्डिडेट, ओके, असे कॅन्डिडेट ज्यांची समजा बोर्ड एक्झामना दुसऱ्या राज्यामधून दिलेले आहे, 10वी-12वी, ठीक आहे, किंवा त्यांची 12वी जी आहे तो दुसऱ्या स्टेटमधून झालेली आहे, आणि त्या विद्यार्थ्याकडे किंवा त्याच्या पालकांकडे म्हणजे त्याच्या आईकडे किंवा वडिलांकडे जर महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर ते टाईप बीमध्ये येतात. ठीक आहे. टाईप बीसाठी क्रायटेरिया काय, एक म्हणजे तुमची 10वी किंवा 12वी ओके इतर स्टेटमधून झालेली असली पाहिजेत, आणि दुसरं म्हणजे काय, तर तुमच्याकडे किंवा तुमच्या पालकांकडे एकाकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे. ठीक आहे. ते कॅन्डिडेट होतात टाईप बी. ठीक आहे. आणि तुमचं जे प्लेस ऑफ डोमिसाईल सर्टिफिकेट इश्युईंग आहे त्यावरून ठरतं की तुमची होम युनिव्हर्सिटी कोणती आहे. ठीक आहे. आता टाईप सी जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की जे कॅन्डिडेट टाईप ए पण नाहीत, टाईप बी पण नाहीत, आणि जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे ज्यांचे पेरेंट्स म्हणजे एम्प्लॉई आहेत, ठीक आहे, आणि ज्यांची पोस्टिंग महाराष्ट्रामध्ये आहे, असे कॅन्डिडेट टाईप सीमध्ये येतात. ठीक आहे. आता तुम्ही जर ज्यांचे पालक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहेत त्यांच्यासाठी CET सेलने एक प्रोफॉर्मा दिला आहे, ज्याला प्रोफॉर्मा ए बोलतात. ओके, हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असलं पाहिजे. ओके, हा एक फॉर्मॅट असतो CET सेलने दिलेला. ओके, मग हे असतं टाईप सी कॅन्डिडेट. ओके, आणि अशा कॅन्डिडेटसाठी ज्यांच्या पालकांची पोस्टिंग ज्या जिल्ह्यामध्ये आहे ना त्यावरून त्यांची होम युनिव्हर्सिटी ठरते. आता टाईप डी कॅन्डिडेटमध्ये काय येतं, असे स्टुडंट्स जे टाईप ए नाहीत, टाईप बी नाहीत, टाईप सी नाहीत, आणि ज्यांचे पालक म्हणजे फादर किंवा मदर एम्प्लॉय आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची, ओके, किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये एम्प्लॉय आहेत, असे स्टुडंट्स टाईप डीमध्ये येतात. ठीक आहे. मग अशा म्हणजे ज्यांचे पॅरेंट्सची पोस्टिंग ज्या डिस्ट्रिक्टमध्ये असते त्यानुसार त्यांची होम युनिव्हर्सिटी ठरते. हे होते टाईप डी. आता टाईप ई जो आहे तो थोडा वेगळा आहे. टाईप ई म्हणजे काय, तर असे स्टुडंट्स ज्यांची 10वी किंवा 12वी कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डर एरियामधून झालेले आहे. ठीक आहे. आणि त्यांचं जे रिसाइडिंग व्हिलेज जे आहे ते कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डर एरियामध्ये आहे. ठीक आहे. आणि त्यांची मदर टंग मराठी, असे कॅन्डिडेट टाईप ईमध्ये येतात. याच्यासाठी कोणता प्रोफॉर्मा लागतो, तर G1 आणि G2. ठीक आहे. जर टाईप डी असेल तर प्रोफॉर्मा बी लागतो. ठीक आहे. यावरून समजतं की मोस्ट ऑफ दी मुलांचा टाईप जो आहे ना ए आणि बीच असतो. ठीक आहे. जे CETसाठी अपेअर होतात मोस्टली टाईप ए आणि टाईप बी. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे टाईप ए आणि टाईप बी समजलं असेल. ठीक आहे. आता पुढची जी प्रोसेस सांगण्याआधी ना छोटीशी एक अपडेट आहे. या CETच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये ना तुम्हाला प्रत्येक स्टेपला कुठं ना कुठं डाऊट्स येणार आहेत. कॉलेजेस निवडताना असेल, कॉलेजच्या ब्रँचेस निवडताना, त्यांना सिक्वेन्स देताना, काहीतरी तुम्हाला हॉस्टेल ॲडमिशन्स असेल किंवा कुठेही. मग या प्रोसेसमध्ये ना हेल्प करण्यासाठी आमची एक ना पर्सनल काउन्सिलिंग बॅच आहे. ठीक आहे. आता या पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये भरपूर टीचर्सनी वगैरे लॉन्च केले. पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीने काय तुम्हाला प्रोव्हाइड करतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर डाऊट सपोर्ट. लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्हाला काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करता माझा एक पर्सनल नंबर तुमच्यासोबत शेअर केला असतो. कधीही तुमच्या स्टेपला पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये कधीही काही अडचण वगैरे आली, डायरेक्टली कॉलवरती किंवा व्हॉट्सॲपवरती तुम्ही माझ्याशी बोलू शकता. तुमचे डाऊट्स आहेत ना 1 to 1 सगळे सॉल्व केले जातात. ठीक आहे. दुसरं असतं पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट. म्हणजेच काय, तर ज्यावेळी तुमचं पर्सेंटाईल डिक्लेअर होतं, तुमचं पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज कुठे हवं आहे, ब्रँच कुठे हवं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना
त्या तुमच्याशी आणि तुमच्या पालकांशी डिस्कस करूनच तुमची कॉलेज लिस्ट बनवली जाते. असं नाही की एकच लिस्ट सगळ्यांना दिली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या रिक्वायरमेंटनुसार वेगवेगळी लिस्ट तुम्हाला दिली जाते, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये एक बेस्ट कॉलेज लिस्ट आमच्याकडून प्रोव्हाइड होते. तिसरं असतं ते म्हणजे काय, प्रत्येक CETच्या स्टेपनुसार, जसं की कॅप रजिस्ट्रेशन आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे, प्रत्येक स्टेपनुसार आमच्या झूम मीटिंगद्वारे तुम्हाला फॉर्म फिलिंग कसं करायचं आहे, कुठे करायचे, कुठे चुका वगैरे करायच्या याबद्दल डिटेलमध्ये गाईड केलं जातं, जेणेकरून ॲडमिशनच्या फॉर्म फिलिंगमध्ये तुम्ही कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतरचं आहे स्पॉट राऊंड्स आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स, ज्याच्यामध्ये कोणत्या कॉलेजमध्ये किती वॅकन्सी आहे, तुम्हाला कुठं अप्लाय केलं पाहिजे, त्या सगळ्यांचे ॲप्लिकेशन लिंक हे सगळं तुमच्यासोबत शेअर केलं जातं, जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसमध्ये स्पॉटमध्ये आणि इन्स्टिट्यूट लेवलमध्ये तुमचे चान्सेस वाढावेत की ॲडमिशनमध्ये व्यवस्थित चांगलं कॉलेज मिळेल. ठीक आहे. आणि शेवटचं आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयरपासून CGPA कसा मेंटेन करायचा आहे, कोडिंग कसं स्टार्ट करायचं आहे या रिगार्डिंग वगैरे गाईड केले जातं. आता या काउन्सिलिंगचे चार्जेस किती आहेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्याचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक दिली आहे. ज्यांना एनरोल करायचं आहे ना, नक्की एनरोल करा. बाकी काउन्सिलरसारखं हे नक्कीच सांगणार नाही की तुमच्या लो पर्सेंटाईलवरती महाराष्ट्र टॉप कॉलेज वगैरे मिळवून द्या. मात्र एवढं आहे की तुमच्या पर्सेंटाईलला महाराष्ट्रातलं एक चांगलं कॉलेज जे तुमच्या पर्सेंटाईलनुसार मिळणार आहे, त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाहीत. आणि दुसरं आहे म्हणजे कॉलेज व्यवस्थित मिळेल. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, मी पर्सनली प्रत्येक विद्यार्थ्याच्या टचमध्ये असतो, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनमध्ये काही अडचण वगैरे येणार नाही. ज्यांना एनरोल करायचं आहे ना, नक्की करा. आता थोडक्यात समजून घेऊया की होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी ही काय गोष्ट आहे. ठीक आहे. आता लक्षात ठेवा की हे मी थोडक्यात एक्सप्लेन करतो, याच्याबद्दल डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल. महाराष्ट्रातली जी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ना, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. गव्हर्नमेंट आहेत, काही गव्हर्नमेंट एडेड आहेत, काही प्रायव्हेट आहेत, ऑटोनॉमस असतात, नॉन ऑटोनॉमस असतात, असे प्रकार असतात. होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय, तर होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हे जे कट ऑफ असतात, हे कट ऑफ फक्त नॉन ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये असतात. ठीक आहे. ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये युजली स्टेट लेवल सीट्स असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये 100% सीट्स या फक्त स्टेट लेवल म्हणून कन्सिडर केल्या जातात. तिथं होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कोट ऑफ नसतो. आता उदाहरण मी सांगतो, तर पुण्यामधलं जे आता माझं PICT कॉलेज घेतो, तर PICT कॉलेज ऑटोनॉमस आहे. तर त्या कॉलेजमध्ये काय असतं, ऑटोनॉमस कॉलेज असल्यामुळे सगळ्या सीट्सच्या स्टेट लेवल आहेत. ठीक आहे. मग या स्टेट लेवलमध्ये पण PICTने काय केलं, त्यांच्या सीट्सचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं, तर 65% सीट्स या कॅपमध्ये असतात. ठीक आहे. 15% सीट्स या JEE असतात. ठीक आहे. आणि उरलेले ज्या सीट्स आहेत 20% या होतात ILS सीटसाठी. ठीक आहे. असं यांचं डिस्ट्रीब्युशन असतं. आणि या कॅपमध्ये पण त्यांचे प्रकार असतात, म्हणजे काय असतं, 45% आणि 20%. ठीक आहे. असे यांचे प्रकार डिस्ट्रीब्युशन असतं. सेम नॉन ऑटोनॉमस जे कॉलेजेस असतात तिथं काय असतं, तर होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. होम युनिव्हर्सिटीसाठी काय असतं, आता उदाहरणार्थ गव्हर्नमेंट एडेड कॉलेज असेल तर त्याच्यामध्ये 70% सीट्स या होम युनिव्हर्सिटी स्टुडंटसाठी असतात आणि 30% सीट्स या अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असतात. म्हणजे होम युनिव्हर्सिटीला कट ऑफ थोडाफार कमी येतो, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीला जास्त होतो. आता ही सिच्युएशन मुंबईच्या कॉलेजेसमध्ये थोडी वेगळी आहे. मुंबईमध्ये काय होतं, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचे कट ऑफ जास्त कमी आहेत आणि होम युनिव्हर्सिटीचे जास्त आहेत. ठीक आहे. आता हे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. हा रिझर्वेशनचा भाग जो आहे, पर्सेंटेज वगैरे, हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, कारण का प्रत्येक कॉलेजचं ना कॉलेजच्या टाईपनुसार हे थोडं जरा बदलत जातं. एडेड, अनएडेड, प्रायव्हेट वगैरे वगैरे. ठीक आहे. आणि काही युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यामध्ये आणि स्पेशली रिझर्वेशन आहे. हे इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त इम्पॉर्टंट काय, होम युनिव्हर्सिटी काय आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. कारण का कट ऑफ PDFमध्ये तुम्हाला दिसेल होम युनिव्हर्सिटी HU कट ऑफ, OHU कट ऑफ हे आहे. ओके. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. कॅप रिगार्डिंग जेवढे शक्य असतील ना तेवढा कंटेंट माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड करेल, जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसमध्ये ना तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. ज्या मुलांना काही डाऊट्स असतील ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे, नक्की एनरोल करा. या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला एक बेस्ट कॉलेज कसं मिळवून देता येईल, पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठेही तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येणार याची काळजी आम्ही घेऊ. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.